हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. वैशाख पौर्णिमा आहे, तर वैशाख पौर्णिमेला तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक छोटासा उपाय जरूर करायचा आहे सगळ्यांनी. कारण पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो, पौर्णिमा आणि अमावस्येचा. तर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी संध्याकाळी गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद मिक्स करून, मीठ वगैरे टाकायचं नाही त्या पिठामध्ये, 2 दिवे तयार करायचे आहेत. आणि ते 2 जे दिवे आहेत त्या दिव्यांमध्ये गाईचे तूप आपल्याला घालायचे आहे. कापसाची वात घालायची आहे त्यामध्ये. कापसाची वात जेव्हा आपण घालतो तर त्या कापसाच्या वातीला थोडीशी हळद लावून ती व्यवस्थित वळून घ्यायची आहे. मग ते दिवे तुम्हाला त्या प्रज्वलित करायचे आहेत गाईच्या तुपाने. म्हणजे गाईचे तूप जे आहे ते त्या दिव्यांमध्ये आपल्याला घालायचं आहे. आणि हे दिवे प्रज्वलित करताना तुम्हाला ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः असा मंत्र म्हणत म्हणत हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. आपल्या घराच्या देवाऱ्यामध्येच तुम्ही ठेवू शकता, किंवा जवळपास जर मंदिर असेल लक्ष्मी मातेचं किंवा विष्णूचं, तर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तरी चालेल, तिथे तुम्ही जाऊ शकता. या मंत्राचा जाप करत राहायचा आहे तुम्हाला. आणि ते दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्यांच्या ज्या वाती आहेत त्या दोन्ही थोड्याशा हातात घेऊन एकमेकांमध्ये मिसळायच्या आहेत, त्या एकत्र करायच्या आहेत आपल्याला. आणि या वाती तुम्ही एकमेकात मिसळून दिवा अगरबत्ती धूपदीप लावून विष्णू चालीसा आणि लक्ष्मी चालीसा मोबाईलवर लावायचा आहे. जर म्हणता येत असेल तर तुम्ही म्हणू शकता, काही हरकत नाही आहे. जर येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर मोठ्या आवाजावरती लावायचा आहे. आणि या वाती मिक्स करताना तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे किंवा विष्णू चालीसा लक्ष्मी चालीसा म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्ही मंदिरात जर गेला असाल तर मंदिरात ह्या वातीचा उपाय करा, किंवा आपल्या घरातल्या देवघरात हा उपाय केला तरी चालणार आहे. मनोमन आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि असेच विष्णू आणि लक्ष्मी दोघेही माझ्या घरामध्ये अखंडितपणे वास्तव्य करावेत, यासाठी प्रार्थना करत हे दिवे मी प्रज्वलित केले आहेत, असा मनोमन भाव एकवटून तुम्ही हे दिवे अर्पण करायचे आहेत, म्हणजे प्रज्वलित करायचे आहेत. त्याचबरोबर दर पौर्णिमेला व शुक्रवारी तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेवरती लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जाप करायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय नमः, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय नमः. हे बीजमंत्र आहे लक्ष्मी मातेचं. तर या मंत्राचा तुम्ही जर वारंवार दर शुक्रवारी दर पौर्णिमेला हा मंत्र तुम्ही जर म्हणला कमळगट्टेच्या माळेवर, तर कधीच लक्ष्मी माता दूर होत नाही, कधीच लक्ष्मी अंतर देत नाही आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच भासत नाही. हा खूप पूर्वापार जुना उपाय आहे. वेदोक्त शास्त्रीय हा उपाय आहे, जो खूप अनुभवसिद्ध आहे. तुम्ही दर शुक्रवारी देखील करू शकता किंवा दर पौर्णिमेला तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा बरोबर कोणत्याही मंदिरात वगैरे जात असताना शुक्रवार वगैरे जर आला, तर नक्कीच तुम्ही दर शुक्रवारी ही कमळगट्ट्याची माळ घेऊन तिथं लक्ष्मी मातेच्या किंवा दुर्गा मातेच्या किंवा आणखी आपल्या तुळजाभवानी मातेच्या जवळपास ज्या पण देवीचं मंदिर आहे तिथं चरणापाशी ही माळ लावून सिद्ध दरवेळेस ती एनर्जी त्याच्यातली वाढवत तुम्ही जायची आहे. त्यानंतर या माळेने जो जप करणार आहे तो खूप चांगला आपल्याला अनुभव देणार आहे. म्हणूनच हा उपाय तुम्ही नक्की करा. एकदम साधे सोपे तुम्हाला 2 उपाय सांगितलेले आहेत. तुम्ही दर पौर्णिमेला हे उपाय करू शकता, काही हरकत नाही आहे. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर जरूर मला कळवा तुम्हाला कसा वाटला आजचा छोटासा उपाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. अजून ज्या लोकांनी किंवा ज्या आपल्या बहीण किंवा भावांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे, आपल्या परिवाराचा भाग नाही झाले, त्यांनी जरूर बना. कारण पुढे जाऊन मेंबरशिपसाठी मी करणार आहे चालू अशा काही गोष्टी की जे आपले मेंबर्स बनणार आहेत त्यांच्यासाठी खास अशा ज्या माझ्याकडं सिद्ध केलेल्या वस्तू किंवा सिद्ध केलेले उपाय, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या परिवारातील सदस्यांचे, ते सोडवण्यासाठी त्यांनी मला मेसेज करायचा आहे. आणि त्या मेसेजद्वारे मी एक व्हिडिओ बनवून त्यांच्यापर्यंत ते उपाय त्यांना पोहोचवणार आहे. आणि त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. म्हणूनच तुम्ही आपल्या परिवाराचा सदस्य जरूर बनून राहावा.
आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून येतील की खूप चांगले आपले जे उपाय असणार आहेत ट्राय अँड टेस्टेड त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.